this is Professor Atul Patil from Civil Engineering Department. Today we are going to continue with numericals on moment of inertia. So the question is, find moment of inertia of section as shown in figure about x and y axis. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, या फिगरमध्ये तुम्हाला एक सेक्शन दिलेला आहे आणि त्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया x आणि y ॲक्सिस भोवती कॅल्क्युलेट करायचं. तर फिगरमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. ॲक्च्युली तर फिगरमध्ये काय दिलेलं आहे बघा, ही एक डायग्राम आहे. ओके, एक रेक्टँगल दिलेला आहे तुम्हाला, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, आणि या ओरिजिनपासून हा रेक्टँगल स्टार्ट झालेला आहे. आणि या रेक्टँगलचे डायमेन्शन्स दिलेले. हा जो बेस आहे तो 600 mm आहे. त्यानंतर हा जो टॉप आहे तो 600 mmचा आहे. आणि ही जी टोटल हाईट आहे त्या रेक्टँगलची, ती हाईट तुम्हाला दिलेली आहे. ही हाईट जी आहे ती 600 mm एवढी हाईट आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा फाइंड आउट करणार, तर त्यांनी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. तर आपण त्यासाठी काय केलं, ही एक अनवॉन्टेड किंवा आपल्याला जी माहीत नाही किंवा रेग्युलर फिगर नसून इरेग्युलर फिगर आहे, इरेग्युलर शेपची फिगर आहे. म्हणून आपण इथं काय करायचं, हिला रेग्युलर शेपमध्ये कन्वर्ट करायचं. मग मी रेग्युलर शेपमध्ये कन्वर्ट कसं करणार, तर ही एक फिगर असेल, म्हणजे हा एक ट्रायंगल कन्सिडर केला आपण. ओके, त्याला म्हटलं फिगर 1 जी रेग्युलर फिगर असेल. त्यानंतर ही एक फिगर केली, ही रेग्युलर फिगर असेल, म्हणजे हा ट्रायंगल असेल, त्याला म्हटलं फिगर 2. म्हणजे फिगर 1 आणि फिगर 2 हे दोन ट्रायंगल आपल्याला मिळाले. ह्या दोन ट्रायंगलचा वापर करून आपण रेग्युलर आपले फॉर्म्युले यूज करून आपण याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. तर फिगर 1चा CG इथं असेल, CG1. ओके, त्यातून पास होणारा सेंट्रॉइडल ॲक्सिस x1. ओके, आणि तो बेसपासून असेल H1 इतक्या हाईटवरती, तो बेसपासून H1 इतक्या हाईटवरती असेल. तर ती हाईट किती असणार आहे, ह्या टोटल डिस्टन्सच्या ह्या टोटल हाईटच्या 3, टोटल हाईट डिवायडेड बाय 3 म्हणजे h/3. ही टोटल डिस्टन्स किती आहे, h. ओके, h/3 असणार आहे H1ची व्हॅल्यू. त्यानंतर ही असेल फिगर 2. हा पण ट्रायंगल आहे, याचा CG इथं असेल, CG2. ओके, हा असेल x2 ॲक्सिस असेल. त्यानंतर ते कसं, आता ह्याचा बेसपासूनचं डिस्टन्स, हा याचा बेस आहे. ओके, तर हे डिस्टन्स किती असणार आहे, h/3. मग आपल्याला कुठून पाहिजे, ह्या मेन कॅपिटल X ॲक्सिसपासून तर डिस्टन्स आपल्याला पाहिजे. तर ते किती असणार आहे, रिमेनिंग डिस्टन्स 2h/3. हे इथून इथंपर्यंत h/3 असणार आहे. म्हणजे इथून इथंपर्यंत किती असणार आहे, 2h/3. त्याला आपण किती म्हटलं, h2. हे डिस्टन्स असेल फिगर 1साठी h1, फिगर 2साठी h2. फिगर 1साठी ॲक्सिस x1, फिगर 2साठी ॲक्सिस x2. फिगर 1साठी CG1, फिगर 2साठी CG2. ओके, आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. तर टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस, आपण पहिल्यांदा x ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर y ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर इथं पॅरलल ॲक्सिस थेरम आपण यूज करायचा. पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करताना काय करणार आहे, x ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. x1 म्हणजे एवढ्या ट्रायंगलचा सेंट्रॉइडल ॲक्सिस, x2 म्हणजे ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइडल ॲक्सिस. पण टोटल फिगरचा जो काय तुमचा सेंट्रॉइडल ॲक्सिस असणार आहे तो कुठं असणार आहे, तर तो ह्या टोटल फिगरच्या सेंटरला कुठंतरी असणार आहे. ह्या टोटल फिगरच्या सेंटरला कुठंतरी असणार आहे. लक्षात येते का बघा, ह्या टोटल फिगरच्या सेंटरला अशा प्रकारे हा ॲक्सिस असणार. मग हा आणि हा ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. परत हा आणि हा ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत म्हणून तुम्ही पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा. म्हणून बाय पॅरलल ॲक्सिस थेरम काय येणार आहे, टोटल IXX म्हणजे हा जो काय तुमचा XX ॲक्सिस आहे, या XX ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. तर तो किती येणार आहे तुमचा, ह्या XX ॲक्सिस भोवती तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. तर तो किती येणार आहे तुमचा, IXX1 म्हणजे पहिल्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस IXX2 दुसऱ्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, IXXचा IG1 + A1H1² प्लस IG2 + A2H2². ओके, तर हे पुढं कसं येणार बघा.
तर हे कसं येणार बघा, IG1 आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार. IG1 BH³ आपण 36 आपल्याला माहिती आहे, बेस आहे 600, हाईट आहे 600 डिवायडेड बाय 36. याची व्हॅल्यू मिळाली 3.6 इंटू 10⁹ mm⁴. त्यानंतर IG2 कॅल्क्युलेट करायचा आहे. IG2 पण ट्रँग्युलर फिगर आहे, त्यामुळे BH³ आपण 36, याचा व्हॅल्यू मिळणार 3.6 इंटू 10⁹ mm⁴. ओके. आफ्टर दॅट एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला असेल 1/2 बेस इंटू हाईट. A1 इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला मिळालं 180 इंटू 10⁻³ mm². सिमिलरली A2ची व्हॅल्यू पण आपल्याला तीच मिळाली, कारण दोन्ही ट्रायंगलचे डायमेन्शन सेम आहेत, 180 इंटू 10⁻³ mm². ओके. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे H हे डिस्टन्स असणार आहे. मग आपण मगाशी फिगरमध्ये बघितलेलं आहे H1 म्हणजे काय आणि H2 म्हणजे काय. तर H1 इज इक्वल्स टू, H1चा आपला फॉर्म्युला काय होता, H1 इज इक्वल्स टू H टोटल H बाय 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ H1? टोटल H बाय 3. ओके, टोटल H बाय 3. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ H2? H2 इज इक्वल्स टू 2H बाय 3. हे आपण मगाशी फिगरमध्ये बघितलं आहे कसं येते. ओके, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला H1ची व्हॅल्यू किती मिळाली, 200 mm, आणि H2ची व्हॅल्यू किती मिळाली, 400 mm. ओके. त्यानंतर आपण दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. Ixx इज इक्वल्स टू Ixx1 साठी ही व्हॅल्यू, Ixx2 साठी ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या. त्यानंतर आपल्याला Ixxची व्हॅल्यू किती मिळाली, 4.32 इंटू 10⁻10 mm⁴. ओके, दिस इज अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर irregular shaped rectangular figure. Okay, thank you everyone.